हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी वैष्णवी आपल्या सर्वांचं स्वागत करते. बघा, आज आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची हे बघणार आहोत. तर त्यासाठी आपली उंची 13.5 आहे, त्यामध्ये 1 इंच मार्जिन असे 14.5ची उंची आहे. छाती 34 साईजची आहे, तर त्याचा चौथा भाग 8.5 प्लस 1.5 इंच मार्जिन असं 10 इंचाची आपली छातीची घडी येणार आहे. त्यानंतर कमर हे 28चं आहे. त्यानंतर मागचा गळा हा 8 आहे, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असे 8.5चा आहे. त्यानंतर पुढचा गळा 5.5चा आहे, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं 6 इंचचा पुढचा गळा आहे. त्यानंतर बाही लांबी ही 7 आहे. हा विदाऊट अस्तरचा ब्लाऊज आहे, त्यामुळे 1.5 इंच मार्जिन इथे घेतला आहे. तर 8.5 ही आपली बाही लांबी आहे. त्यानंतर दंडघेर हा 4.25 आहे. मोंढा 7.5 हा फिटिंगचा आहे. त्यानंतर आपला जो चार्ट आपण बघितला होता त्यानुसार 34 साईजसाठी आपल्याला कटिंगचा मोंढा हा 5.25 इंच एवढा घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला पेपर कटिंग कशी करायची हे बघायचं आहे. तर बघा, यासाठी मी एक पेपर घेतला आहे. तो माझ्या अशा पद्धतीने घेतला आहे की तो फोल्ड करून घेतला आहे आणि बंद बाजू ही माझ्याकडे घेतली आहे. त्यानंतर बंद बाजूकडून आपल्याला उंची टाकायची आहे. आपली उंची ही 14.5 इंच आहे, तर ती इथे मार्किंग करून घेत आहे. त्यानंतर एक मार्किंग सेंटरला करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली लाईन ही सरळ ड्रॉ होईल. त्यानंतर आपली छातीची घडी ही 10 इंच आहे, तर वरच्या साईडने मी 10 इंचला मार्किंग करून घेत आहे. त्यानंतर सेंटरला एक मार्किंग 10 इंचाची करत आहे. त्यानंतर आपण जिथे उंची घेतली होती 14.5 इंच, तिथे 10 इंचला एक मार्किंग करून घेत आहे आणि त्याच वरती 14.5 इंच उंची परत जिथे येईल तिथे मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि अशा पद्धतीने हे पॉईंट जॉईन करत आपल्याला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा, मी इथे पट्टीच्या साहाय्याने एक बॉक्स ड्रॉ करून घेत आहे. आणि हा बॉक्स ड्रॉ केल्याने काय होतं की आपली कटिंग ही तिरकी जात नाही. त्यानंतर आता आपल्याला गळारुंदी टाकून घ्यायची आहे. गळारुंदी ही 2.5 आणि त्यापुढे 3 इंचाची शोल्डर पट्टी, असं टोटल आपल्याला 5.5 इंचाचं शोल्डर हे आपल्याला घ्यायचं आहे. 2.5 अधिक 3 बरोबर 5.5 इंच आपलं हे येत आहे. त्यानंतर 5.5च्या खाली आपल्याला मोंढा हा 5.25चा घ्यायचा आहे. तर मोंढ्याचाही एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे. तो सरळ येण्यासाठी आपल्याला हे माप अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडनीही 5.25 जिथे येईल तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि ते पॉईंट अशा प्रकारे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहे आणि एक बॉक्स तयार करायचा आहे. तर बघा, आपल्याला आता मोंढ्याला आकार देण्यासाठी पुढच्या मोंढ्यासाठी 1 इंच आणि मागच्या मोंढ्यासाठी त्यापुढे अर्धा इंच अशा प्रकारे 1.5 इंचावर मागचा मोंढा हा येणार आहे. बघा, मी अशा प्रकारे आता मोंढ्याला आकार देऊन घेत आहे. पुढचा मोंढ्याला आकार देत असताना आपल्याला तो थोडासा बाहेरून काढून घ्यायचा आहे आणि परत त्या लाईनला जॉईन करायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे मी पुढचा मोंढा हा ड्रॉ करून घेत आहे. त्यानंतर जो अर्धा इंचातून गेलेला आहे तो आपला बॅक साईडचा मोंढा आहे, तर तोही आपल्याला त्यामध्ये मिळवायचा आहे. अशा प्रकारे तो जॉईन करून घ्यायचा आहे. तर बघा, याची थोडी प्रॅक्टिस करावी लागते. आता अशा प्रकारे आपले मोंढ्याला आकार देऊन झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी करायची आहे. त्यासाठी पण त्याआधी आपल्याला पुढचा गळा हा टाकून घ्यायचा आहे. बघा, पुढचा गळा 6 इंच आहे, त्यासाठी खालच्या साईडने गळारुंदी 2.5 आणि वरच्या साईडने पण 2.5 असा एक बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 इंच आपल्याला इथे मार्जिन घ्यायचं आहे आणि गळा हा आपला सिंपल गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण गळ्याला गोलाकार हा देऊन घेतला आहे. त्यानंतर कटोरीला आपल्याला शेप द्यायचा आहे, पण त्याआधी आपल्याला क्रॉसपट्टी
ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा, बंद बाजूकडून 3 इंच आणि सुट्ट्या बाजूकडून 2 इंच. आणि आपल्याला आता क्रॉसपट्टीचा शेप इथे देऊन घ्यायचा आहे. थोडासा कर्व द्यायचा आहे आणि पुढे सरळ पट्टीने रेष मारून असा क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर ही क्रॉसपट्टी आपण जेव्हा कापड कटिंग करू तेव्हा अर्धा इंचाने वाढवायची असते. बघा, इथे कटोरी 5 इंचाची आहे, तर बंद बाजूकडून मी 5 इंच टाकून घेतले आहे आणि पहिल्या मोंड्यातून 2 इंच, 2.25 इंच आणि 2.5 इंच असे 3 पॉईंट देऊन घेतले आहे. आणि आपण इकडे गळ्याच्या साईडनी, पुढच्या गळ्याच्या साईडनी 1 इंच घेतलं होतं, तर त्या 1 इंचापासून ह्या 3 पॉईंटपर्यंत, त्या पॉईंटमधून, ज्या पॉईंटमधून आपल्याला शेप व्यवस्थित वाटेल त्या पॉईंटमधून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि तो पॉईंट आपल्याला 5 इंचचं आपण जे कटोरीचा पॉईंट घेतला होता तिथे जॉईन करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपली कटोरी ड्रॉ करून झालेली आहे आणि ही छोटी कटोरी आहे, आपल्याला ती वाढवायची आहे. तर बघा, आता आपण कटिंगला सुरुवात करूया. अतिशय सावकाशपणे कटिंग करून घ्यायची आहे. फक्त जो आपण कॉलम बॉक्स ड्रॉ केला होता तर तोच बॉक्स आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आणि बघा, पहिला आपल्याला फक्त बॅक साईडचा मोंडा कटिंग करून घ्यायचा आहे. चुकूनही पहिला जो पुढच्या फ्रंट पार्टचा जो मोंडा आहे तो कटिंग करायचा नाही. जो 1.5 इंचातून गेलेला आहे तो मोंडा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे मी तो मोंडा कटिंग करून घेत आहे. अतिशय सावकाशपणे आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला बॅक साईड आणि फ्रंट साईड ही आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे मी पेपर ओपन करून सेंटरमधून कट करून घेत आहे. त्यानंतर बघा, आपला बॅक पार्ट हा रेडी झालेला आहे. बॅक पार्टच्या गळ्याला लगेचच आपल्याला आकार द्यायचा नाही आहे. आता मी त्यावर 34 साईज आहे म्हणून 34 लिहून घेतला आहे. त्यानंतर आता पुढचा मोंडा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा, आपण आता फ्रंट साईडचा मोंडा हा आत्ता कट करायचा आहे. अतिशय सावकाशपणे आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे, कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी कटिंग करून घ्यायची आहे. जेव्हा आपण या साईजला, म्हणजे किती साईज आहे त्यानुसार आपण त्याच्यावर लिहून घेतो, तेव्हा आपल्याला एखादा कस्टमर परत जर येणार असेल तर तीच पेपर कटिंग ठेवून आपण कटिंग करू शकतो, म्हणजे आपला तेवढा टाईमही वाचतो. त्यानंतर बघा, आता मी गळा कट करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला कटोरी आणि साईड पार्ट हा सेपरेट करायचा आहे आणि ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे. बघा, आता साईड पार्टवर मी 34 साईज ही लिहून घेत आहे. त्यानंतर आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे, त्यासाठी मी एक पेज घेत आहे. तर सिंगलच पेज आपल्याला घ्यायचं आहे, डबल फोल्ड नाही पाहिजे. त्यानंतर आपल्याला या पेजवर ॲज इट इज ही कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे, पण ती अशा व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं आहे त्या शेपमध्ये ठेवून, अशा पद्धतीने ठेवून ती आपल्याला ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायची आहे. ही कटोरी जेव्हा आपण ड्रॉ करून घेतली त्यानंतर ह्या कटोरीचं काही काम राहत नाही. त्यानंतर ती आपल्याला डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे, कारण चुकूनही आपण ती परत कटिंगसाठी ती घेऊ नये म्हणून. तर बघा, आता आपल्याला इथे कटोरी कशी वाढवायची आहे. 1 इंच बंद बाजूकडून आणि 1 इंच सुट्ट्या बाजूकडून
बंद बाजू म्हणजे इकडच्या साईडने 1 इंच आणि त्याखाली अर्धा इंच आणि पलीकडच्या साईडने आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. तर हे साईजनुसार चेंज होऊ शकतं. तर ही 34 साईजसाठी मी 1 इंच घेतलं आहे. तर ते 1.5 इंचापर्यंत आपण वाढवू शकतो किंवा 1.25 इंचापर्यंत. तर बघा याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. तर तो 3.5 इंच येत आहे. तर अर्ध्या इंचापासून तो घेतला आहे आणि त्या सेंटरपासून खाली 1.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि हे पॉईंट अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. तर बघा ह्या अर्धा इंचापासून सेंटरपर्यंत आणि पलीकडच्या साईडने 1 इंचापासून सेंटरपर्यंत जॉईन करायचं आहे. वरच्या साईडने अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याला गोलाकार हा शेप देऊन घ्यायचा आहे. त्या अर्धा इंचापासून तर या 1 इंचापर्यंत आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी त्याला आकार देऊन घेत आहे. तर बघा आपली ही कटोरी अतिशय सोप्या पद्धतीने इथे वाढून झालेली आहे. तर बघा मी परत एकदा सांगते, 34 साईज यावर टाकून घेतली आहे. तर आपण काय केलं, पहिलं कटोरी ॲज इट इज ठेवून घेतली आणि ती ड्रॉ करून घेतलेली आहे. त्यानंतर काय केलं, इकडच्या साईडने 1 इंच, दुसऱ्या साईडने 1 इंच आणि अर्धा इंच खाली घेऊन त्यानंतर त्याचा सेंटर काढला. सेंटर काढल्यानंतर त्या सेंटरपासून खाली 1.5 इंच अंतर घेतलं आहे. त्यानंतर हे पॉईंट अशा पद्धतीने जोडून घेतले आहे. त्यानंतर वरच्या साईडने अर्धा इंच वाढवलं आहे आणि त्या अर्धा इंचापासून इकडच्या साईडने 1 इंच घेतलं होतं, तिथे गोलाकार शेप हा कटोरीचा देऊन घेतला आहे. तर आता आपण कटोरीची कटिंग ही करून घेऊया. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आता बघा अशा पद्धतीने आपली कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग ही इथे झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तर बघा अशा प्रकारे ही कटोरी साईड पार्ट, बॅक पार्ट आणि ही क्रॉसपट्टी इथे रेडी झालेली आहे. भेटू. बाय बाय.